आता एक मोठी बातमी आहे, महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी सुटणार का हा प्रश्न निर्माण झालाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री 8 वाजता मुंबई विमानतळावरून दिल्लीसाठी निघणार आहेत। महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा होणार आहे। सोमवारी मंगळवारी उमेदवारी जाहीर करणार अशी देखील माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। त्यामुळे अखेर महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सोमवारी मंगळवारी उमेदवार जाहीर करणार आहेत अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळते। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी सुटणार आहे। नेमका फॉर्म्युला काय असतो? शिवसेनेला किती जागा दिल्या जातात, राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाला नेमक्या किती जागा दिल्या जातात, भाजप किती जागा घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 5 मिनिटात संपेल एवढं सोपं आहे। आम्ही चर्चा करतो आहे, चाचपणी करतो आहे आणि आमचे सर्व राज्याचे नेते आणि केंद्रीय नेतृत्व यामध्ये पुढाकार घेऊन लवकरच या ठिकाणी जागा वाटप जवळपास झालेच आहे। पण जे काही उमेदवार आहे त्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध होईल असं मला वाटतं। साधारण 6-7 जागेमध्ये आम्ही चर्चा करतो आहे। मला वाटतं फार तिढा नाही आहे, चर्चा करूनच सुटणार आहे। त्यामुळं जागा वाटपांची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे। परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसलो होतो। दोन्ही उपमुख्यमंत्री होते, चंद्रशेखरजी बावनकुळे त्या ठिकाणी होते। आजच संध्याकाळी या जागांच्या वाटपांच्यावरती शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळेच ज्या अर्थी एका ज्येष्ठ सहकाऱ्यांचा दीर्घकाळ लोकसभेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या शिवाजीरावांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहे याचा अर्थ आपण त्याच्यातनं अन्वयार्थ काढू शकता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।